नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये। तर मी आज तुम्हाला छान व झटपट अशी तयार होणारी गावरान कोंबड्याची बिर्याणी कशी करायची हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर खूप छान अशी गावरान कोंबडा असल्यामुळे चव खूप छान लागते अगदी, आणि करायलाही सोपी व झटपट तयार होते व खायलाही तेवढीच चविष्ट अशी लागते। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर कुकरमध्ये आता मी 1 चमचा तेल घेतलेला आहे व 1 चमचा मी तूप घेतलेला आहे। तुपामुळे आपल्या बिर्याणीला चव खूप छान अशी येते। तेल व तूप छान असं तापलं की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून आलं लसूण पेस्ट ही छान अशी भाजून घ्यायची। तर ही घरी बनवलेली आलं लसूण पेस्ट आहे, त्यामुळे ती अजिबात तेलामध्ये तडतड करत नाही। त्यानंतर इथे मी एक भाजलेला कांदा घेतलेला आहे। तर मी झटपट रेसिपी तुम्हाला दाखवते। त्यानंतर मी 4 ते 5 इथे मिरच्या मध्ये चीर मारून घेतलेल्या आहेत। त्यानंतर 2 टोमॅटो, पिकलेले टोमॅटोची मी इथे प्युरी करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला ही छान असे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं भाजलं की त्यामध्ये इथे मी पुदिना पावडर टाकलेले आहे। तुमच्याकडे फ्रेश पुदिना असेल तर तोही बारीक करून टाकू शकता। त्यानंतर 1 चमचा घरकुल मटण मसाला व 1 चमचा इथे मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा धने पावडर व थोडीशी हळद असे सर्व मसाले टाकून आता आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। जेवढे मसाले आपण छान असे परतू तेवढे आपल्या बिर्याणीला चव खूप छान अशी येते। तर मसाला करपू नये यासाठी अगदी थोडंसं मी ते गरम पाणी ओतलेलं आहे व पुन्हा तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेणार आहे। तर इथे मी पुन्हा थोडंसं पाणी ओतून छान असं मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे। म्हणजे आपल्या जो टोमॅटोचा कच्चटपणा आहे तर तोही निघून जातो, मसाल्याची चवही खूप छान येते। तर इथे मी गावरान जे कोंबड्याचं मटण आहे तर ते यामध्ये मी आळणी शिजवून घेतलेलं होतं, तर ते यामध्ये टाकलेलं आहे। आधी आळणी शिजवून घेतल्यामुळे आपल्या बिर्याणीला चव खूप छान येते व जे आळणी पाणी असतं तर या बिर्याणीमध्ये थोडंसं वापरायचं, म्हणजे अजूनच चव जास्त भारी येते। त्यानंतर इथे मी 2 वाटी जो बिर्याणीचा तांदूळ असतो बासमती लांब तर तो थोडासा धुवून 5 मिनिटं ठेवून यामध्ये टाकून आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर सर्व मसाला लागेल या पद्धतीने छान असं आपल्याला तांदूळ मिक्स करून घ्यायचा आहे व ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने आपण जो गावरान कोंबडा शिजवलेला अळणी पाणी आहे तर ते मी 1.5 वाटी घेतलेलं आहे व एक अर्धी वाटी मी गरम पाणी ओतलेलं आहे। म्हणजे खूप खारटही आपली बिर्याणी होणार नाही, तर बॅलन्स राहतो व चवही खूप छान अशी येते। तर मिक्स करून घ्यायचं व कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये आपली तयार झाली झटपट अशी बनणारी ही गावरान कोंबड्याची छान व चविष्ट अशी बिर्याणी रेसिपी नक्की करून पहा व नक्की मला कमेंट करून सांगा। अगदी झटपट तयार होते, कोणतेही झंझट करायची गरज नाही। त्यानंतर वरून छान अशी कोथिंबीर टाकून मी आता कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे। शिजल्यानंतर कशा प्रकारे झालेली आहे, अगदी छान मोकळी सळसळीत व एकसारखं असं आपलं पूर्ण तांदूळही शिजलेला आहे। तर नक्कीच हे प्रमाण तुम्ही वापरून करा व बिर्याणी कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनेलवर जर नवीन असाल तर धनश्री रेसिपी या चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया छान अशा आपल्या एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।